जर पृथ्वी अचानक फिरणं थांबली तर 1 सेकंदासाठी कल्पना करा. सध्या आपण ताशी जवळपास 1670 किलोमीटर वेगानं पृथ्वीबरोबर फिरत आहोत आणि आपल्याला त्याची जाणीवही होत नाही, कारण सगळं काही एकसारख्याच वेगानं हलत आहे. पण जर हा वेग एका क्षणात शून्य झाला तर पृथ्वी थांबेल, पण आपण नाही थांबणार. पृथ्वीवरील प्रत्येक माणूस, इमारत, समुद्र आणि हवा पूर्वीच्या वेगानं पुढे फेकली जाईल. शहरांवर ताशी हजारो किलोमीटर वेगाचं वादळ आदळेल. इमारती कागदासारख्या उडतील. झाडं मुळासकट निघून जातील. महासागर किनाऱ्यांवरून खंडांच्या आत शेकडो किलोमीटर धावतील. संपूर्ण जग एका महाप्रलयात बुडेल आणि जे वाचतील त्यांच्यासाठी सूर्य उगवणारच नाही. कारण पृथ्वी फिरत नाही म्हणजे अर्धा भाग कायमचा जळणारा दिवस आणि अर्धा भाग कायमची गोठलेली रात्र. विषुववृत्ताजवळ तापमान उकळत्या वाळवंटासारखं 100 अंशांवर जाईल, तर अंधाऱ्या बाजूला -150 अंशांची थंडी. माणूस तर सोडा, हवा सुद्धा गोठेल. पण खरी भीती अजून बाकी आहे. पृथ्वीच्या फिरण्यामुळे तयार होणारं चुंबकीय क्षेत्र कमजोर होईल आणि सूर्याच्या घातक किरणांपासून आपलं संरक्षण संपेल. म्हणजे आकाश हळूहळू निळ्याऐवजी काळं दिसू लागेल आणि शेवटी पृथ्वी राहील पण जीवन नाही. म्हणूनच पृथ्वीचा हा शांत दिसणारा फिरता प्रवास म्हणजेच आपला श्वास आहे आणि तो थांबला तर कथा इथेच संपते.